महत्त्वाचं म्हणजे आता विधान परिषदेची राज्यामध्ये निवडणूक चालू आहे आणि या निवडणुकीमध्ये कालच माझ्या आरपीआय खरात गटाच्या सर्व जिल्हाध्यक्षांनी आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांची जाऊन भेट घेतली आणि त्यांना मागणी केली की सचिन खरात यांना विधान परिषदेवर घ्या। कारण गेले कित्येक वर्षापासून आम्ही म्हणजे 10-12 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मित्रपक्ष म्हणून काम करतोय। त्यामुळे कार्यकर्त्यांनी जाऊन आग्रहाची मागणी केली की दादा सचिन खरात यांना आमदारकी द्या। परंतु दादांचं उत्तर असं आलं की आपलं पार्लमेंटरी बॉर्डरसमोर आपण ते मांडूया आणि ठरवूया काय करायचं ते। त्यामुळे कार्यकर्ते नाराज झाल्याचं दिसत आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांनी 3 जिल्हाध्यक्ष पदांनी राजीनामे दिले समजते, परंतु त्यांना मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की आपल्याला येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आदरणीय अजितदादा आपल्याला विश्वास देतील आणि सत्तेमध्ये काहीतरी पद देतील, हे त्यांना विश्वास दिलेला आहे मी। पण मग सचिन खरातांना विधान परिषद का दिली गेली नाही अजितदादांकडे, याचं काय कारण असेल? नाही दिली गेली नाही म्हणजे काहीतरी पक्षाची प्रत्येक पक्षाची स्ट्रॅटेजी असते। आदरणीय अजितदादा पवार हे फुले शाहू आंबेडकर विचाराचे आहेत। आम्ही त्यांच्याबरोबर आजही आहोत, उद्या असणार आणि कायम राहणार आहे। कारण दादा कोणत्याही परिस्थितीत दादांची लाईन ही फुले शाहू आंबेडकरांची आहे आणि आम्हाला नक्की खात्री आहे मला स्वतःला की येणाऱ्या काळामध्ये आमदारकी मिळेल। परंतु आज अशी कार्यकर्त्यांना असं वाटते की आज विरोधकांनी जो संविधान बदलण्याचा जो नॅरेटिव्ह खोटा प्रचार केला, जर आज आंबेडकरी पक्षाला बाबासाहेबांच्या पक्षाला आरपीआयला जर हे पद मिळालं असतं तर आपण हा जो खोटा प्रचार जो हाणून पाडला असता असं कार्यकर्त्यांना वाटते। त्यामुळे कार्यकर्त्यांची भूमिका ठीक असू शकते, परंतु माझं त्यांना सांगणे की येणाऱ्या काळामध्ये आदरणीय अजितदादा आपला नक्कीच सन्मान राखतील, आपल्या सत्तेमध्ये सामील करून घेतील। पद नाही दिलं किंवा विधान परिषद नाही दिली तरी सचिन खरात आणि त्यांचे कार्यकर्ते दादांसोबत कायमचे राहणार। एवढं मी आदरणीय अजितदादांना सांगू इच्छितो की दादांवर मी प्रेम करणारा राज्यामध्ये कार्यकर्ता आहे। दादा फुले शाहू आंबेडकर विचाराचे आहे, त्याचमुळे आम्ही आदरणीय अजितदादा पवार साहेबांबरोबर आहे। नक्कीच मी खात्री देतोय की मी माझा पक्ष हा कायम आजही उद्या आणि येणाऱ्या काळामध्ये दादांबरोबरच नक्की काम करेल। पण मग आरके आठवले गटाला केंद्रात मंत्रिपद दिलं जातं खासदार नसताना किंवा आणि तुम्हाला डावललं जातं राज्यात। आठवले साहेबांना मंत्रिपद मिळालं बरोबर हे मान्यच आहे। हीच कार्यकर्त्यांना सुद्धा आमच्या तेच वाटते, परंतु कार्यकर्त्यांना आणि तुम्हालाही सांगू इच्छितो की ही भारतीय जनता पार्टीची काही स्ट्रॅटेजी असेल। येणाऱ्या काळामध्ये नक्कीच मला असं वाटतं की दादांच्या ज्यावेळेस दादांना वाटेल की आंबेडकरी पक्षाला आरपीआयला पद द्यायचं असेल तेव्हा नक्कीच माझ्या नावाचा विचार दादा करतील, अशी अपेक्षा बाळगतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।